आता ही दृश्यचित्र कशासाठी, की बा आपल्याला कोणी विचारलं, की तुम्ही रघुवंशम शिकले, तर मग एखादा तरी दृश्यचित्र, एखादा तरी सीन आपल्याला सांगता आला पाहिजे, या दृष्टीने याला इन्क्लूड केलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही एखादा सिनेमा बघता, तेव्हा जसं मी तुम्हाला जेव्हा रघुवंशम शिकवलं तेव्हा सांगितलं होतं, की आपण सिनेमा जरी बघितला तरी पण एक डायलॉग बाय डायलॉग नाही सांगत. आपण मुख्य घटना सांगतो. मग आपल्याला एक तरी सीन थोडासा डिटेलमध्ये समजला पाहिजे. कारण आपण म्हणतो ना, की कालिदासाचं लेखन खूप डिस्क्रिप्टिव्ह आहे. कसं डिस्क्रिप्टिव्ह आहे, की इतकं डिस्क्रिप्टिव्ह आहे, की आपल्या डोळ्यासमोर त्याचं चित्र उभं राहतं. मग त्याच्याचसाठी आपण हे एक दृश्यचित्र शिकणार आहोत. ठीक आहे. सो कुठलं पण जेव्हा दृश्यचित्राचा आपण एक्सप्लेनेशन देतो, वर्णन करतो, तेव्हा आपल्याला ते सांगावं लागतं, की ते कुठल्या भागातनं घेतलेलं आहे, है ना? आणि कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये आलेलं आहे. सो असंच आपल्याला इथे सुद्धा सांगावं लागेल. आपण जे 2 व्हिज्युअल बघणार आहोत, ते एक दुसऱ्या सर्गात आलेला आहे. ज्याच्यात नंदिनी दिलीपची कशी परीक्षा घेते आणि तो एक सीन खूप ड्रॅमॅटिक आहे. त्यामुळे तो आपण घेणार आहोत. आणि दुसरं इंदुमतीच्या स्वयंवराचं वर्णन. कारण त्यामध्ये त्याला साहित्यिक दृष्ट्या महत्व आहे. त्याच्यात एक कोट खूप फेमस आहे. म्हणून निदान ह्या 2 गोष्टी तरी आपल्याला, या 2 सीन तरी आपल्याला माहिती पाहिजे. म्हणून हे 2 दृश्यचित्र आपल्याला इन्क्लूड केलेले आहे. ठीक आहे. सो आपण आता सुरू करू. पहिलं दृश्यचित्र जे आहे ते 6व्या सर्गातलं आहे. ठीक आहे. 6व्या सर्गातलं. मग आपल्याला सांगताना एक छोटीशी प्रस्तावना लिहायची आहे, की हे जे दृश्यचित्र आपण सांगतो आहे, ते महाकवी कालिदास लिखित रघुवंशम या महाकाव्याच्या पर्टिक्युलरली कुठल्या सर्गात आलेलं आहे. तर हे जे दृश्यचित्र आहे, ते 6व्या सर्गात आलेलं आहे. ठीक आहे. 6व्या सर्गात आलेलं आहे. आणि कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये आलेलं आहे, तर ते इंदुमतीच्या स्वयंवराचं वर्णन आहे. ठीक आहे. सो 2च ओळींचा आपल्याला रेफरन्स लिहायचा आहे. एक संदर्भ, आपण नाही का, कुठली ओळ आली, आपण कुठला श्लोक ऐकला, कुठल्या प्रसंगाचं वर्णन करत असलो, तर आपल्याला हे सांगता आलं पाहिजे, की ते कुठनं घेतलेलं आहे, कुठल्या संदर्भात आलेलं आहे, है ना? सो असा छोटासा संदर्भ लिहायचा आणि मग काय तो दृश्यचित्राचं वर्णन सुरू करायचं. So the given visual is an attractive description of a Swayamvara of Indumati in 6th canto of Raghuvansham. है ना? आपण पहिल्याच लाईनीत सांगितलं, की इंदुमतीच्या स्वयंवराचं सुंदर वर्णन आहे, जे 6व्या सर्गात आलेलं आहे रघुवंशमच्या. ठीक आहे. सो एवढं वर्णन आपण सांगितलं, एवढा आपण उल्लेख केला, त्यानंतर सांगायचं. ठीक आहे. सो अज द किंग ऑफ द सन ऑफ किंग रघु, है ना? अज कोण होता? हा रघुचा पुत्र होता. सो रघु कुमार किंवा रघुनंदन अज अराइव्ड द प्लेस ऑफ अ स्वयंवर, म्हणजे तो त्या स्थानावर येतो जिथे स्वयंवराचं आयोजन केलेलं आहे. अँड लुक्ड and greeted the eloquent kings present there, who had seated on the respective decorative royal chairs and looked exactly like the gods seated on the vimanas. आता त्यांनी अज हा स्वतः त्या स्वयंवराच्या जागेवर आला. आता तुम्ही पण थोडंसं इमॅजिन करा, आपल्या डोळ्यासमोर एक चित्र उभं उभं करा, की एक सुंदर मोठा हॉल आहे, एक मोठी जागा आहे, की जिथे खूप सारे लोक बसू शकतात. आणि तिथे सगळ्या आमंत्रित जे राजे महाराजे आहेत, त्यांना त्यांची बसण्याची, आसनाची व्यवस्था केलेली आहे. तिथे सुंदर सिंहासनं आहेत. प्रत्येक राजासाठी एक सेपरेट असं सिंहासन आहे आणि त्या सिंहासनावरती सुंदर सुशोभित झालेले, सुंदर नटून थटून आलेले ते राजे महाराजे बसलेले आहेत. ते राजे महाराजे कसे दिसतात आहे, तर अगदी विमानांमध्ये देवी देवता जसे सुशोभित होऊन बसलेले दिसतात, अगदी तसे दिसतात आहे. ठीक आहे. इथे विमान या शब्दाचा अर्थ होतो मंदिर. ठीक आहे. विमान म्हणजे इथे जहाज, एरोप्लेन असा अर्थ नाही घ्यायचा. विमान म्हणजे मंदिर. सो देवता कसे सुंदर
अलंकार परिधान करून, सुंदर कपडे परिधान करून मंदिरामध्ये दिसतात बसलेले आपल्या आपल्या सिंहासनावर, आपल्या आपल्या स्थानावर, आसनावर. तसेच हे सगळे राजे महाराजे जे आमंत्रित आहेत ते छान तयार होऊन, नटून थटून त्या आपापल्या सिंहासनावर अगदी देवी देवतांप्रमाणे सुंदर दिसतात आहे. ठीक आहे, अशा तऱ्हेने सांगितलं आहे. मग त्यांनी पुढे सांगितलंय, द अदर किंग द अदर किंग्स गॉट डिप्रेस्ड ऑन सीइंग द हँडसम अज who looked like who looked just like कामदेव, है ना, अँड दे फेल्ट लॉस. आता अज जो आहे तो रघुकुळाचा आहे, है ना, इक्ष्वाकू वंश, ज्याचा एवढा मोठा इतिहास आहे, जे एवढे गुणसंपन्न आहेत, ज्यांचं वीरतेचं वर्णन एवढं केलं जातं, आणि त्यात हा अज गुणांसोबत रूपवान सुद्धा आहे, दिसायलाही सुंदर आहे. त्यामुळे जे बाकीचे सगळे राजे महाराजे आमंत्रित आहे ते जसं रघुपुत्र अजला पाहतात तेव्हा ते फार निराश होतात, की जसं काही तो इतका सुंदर आहे, जसं काही कामदेवाचं दुसरं रूप. तो इतका गुणवान आहे, रूपवान आहे आणि इतके क्वालिटीज त्याच्यामध्ये आहे, की ज्यामुळे आता त्यांचा काही चान्सच नाही. इंदुमती तर रघु म्हणजे अजयलाच आपला पती स्वरूप निवडणार. त्यामुळे ते थोडंसं निराश होतात आणि त्यांना आपण हारलो आहे असं वाटायला लागतं. द रॉयल चेअर्स सिंहासन ऑफ अ अज वॉज मेड ऑफ अ गोल्ड अँड डेकोरेटेड विथ जेम्स अँड लेस विथ सॉफ्ट सिल्क क्लोथ्स. आता जे अजयचं सिंहासन होतं ते सोन्याने बनलेलं होतं. ठीक आहे, पूर्ण सोन्याने बनलेलं त्याचं सिंहासन, ज्याला रत्न, माणिक यांनी सुंदर सुशोभित केलं होतं, डेकोरेट केलं होतं, ज्याला मलमलचा कपडा वापरला होता, है ना. सो असं त्याचं सुंदर सिंहासन होतं, ज्यावरती अज विराजमान झाला होता, बसला होता. ठीक आहे. आता थोडं थोडं व्हिज्युअलाइज तुम्हालाही होत असेल, की एक मोठाशी जागा, जिथे सगळे आमंत्रित बसले आहे, ज्याची आसनाची व्यवस्था आहे, सगळ्यांची सुंदर सिंहासन आहेत, जी सोन्यानी बनलेले आहे, ज्याला रत्नमाणिक मोत्यांनी सजवलं आहे, ज्याच्यावरती मलमलचे कपडे घातलेले आहेत, आणि हे सगळे आमंत्रित राजे महाराजे नटून थटून त्या सिंहासनांवर बसलेले आहे. आणि त्यात हा अज विशेष सुंदर आहे, है ना. बाकी सगळे तर चांगले आहेतच, पण हा सगळ्यांमध्ये विशेष शोभून दिसतो आहे. आता त्याबद्दल म्हटलेलं आहे की राजकुमार अज. आता राजकुमार जो अज आहे तो सिम्स्ड अँड स्टूड डिफरंट फ्रॉम ऑल दोज किंग्स हु वेर नाईसली ड्रेस्ड अप अँड सीटेड ऑन द कॉस्टली सिंहासना, जस्ट लाईक अपराजिता ट्री स्टँड्स अप डिफरंटली अमंग्स अदर ट्री ऑफ अ नंदनवन, है ना. सो असं म्हणतात की स्वर्गामध्ये तर सगळ्याच गोष्टी खूप सुंदर आहेत, सगळंच काही चांगलं आहे, पण तिथल्या सगळ्या वृक्षांमध्ये सुद्धा अपराजिता अ, हा जो वृक्ष आहे तो विशेष शोभून दिसतो. त्याचं एक तर फूल खूप सुंदर आणि नाजूक असतं, त्याच्यानंतर त्याचा सुवास खूप सुंदर असतो, म्हणजे त्याच्या क्वालिटीजमुळे तो सगळ्यांमध्ये अ, असा उठून दिसतो. सो तसाच या सगळ्या राजा महाराजांमध्ये अजय जो आहे तो उठून दिसत होता, शोभून दिसत होता. कारण त्याच्या स्वतःच्या पण क्वालिटीज होत्या, त्याच्या कुळाचा गौरव होता, म्हणजे एवढी मोठी कुळपरंपरा होती, त्याच्यानंतर त्याचं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन होतं. या सगळ्यांमुळे तो सगळ्या आमंत्रित राजा महाराजांमधला काहीतरी वेगळा आहे, उठून दिसत होता. ठीक आहे. सो इथे अजला त्या पारिजातकासोबत कंपेअर केलेलं आहे, है ना. सो इथे आपण म्हणतो ना, की कालिदास नेहमी सिमिली अलंकाराचा वापर करायचे, है ना, उपमा अलंकाराचा वापर करायचे. तर किती सुंदर इथे पारिजातकाला आणि अजला कंपेअर केलेलं आहे, है ना. आता पारिजातकाचं जे झाड असतं त्याच्याबद्दल मी सांगितलंच, त्याची फुलं खूप सुंदर असतात, त्याचा एक सुवास असतो, जो आसपासच्या म्हणजे जिथे ते झाड असेल त्याच्या आजूबाजूला त्याचा सुगंध दरवळतो. आणि अजय पण तसाच आहे ना, की त्याच्या पण स्वतःच्या काही क्वालिटीज आहे, गुणवैशिष्ट्य आहे, ज्याच्यामुळे त्याची कीर्ती चारी बाजूला पसरलेली आहे.
सो म्हणून त्या 2च गोष्टींना कंपेअर केलेलं आहे. आता कंपॅरिझन पण ज्या गोष्टींमध्ये काही साधर्म्य असतं, रिलेव्हन्स असतो त्याच 2 गोष्टींमध्ये होतो, है ना? सो इथे म्हणजे पारिजातकाच्या वृक्षासोबत अजला कंपेअर केलेलं आहे. सिमिली अलंकाराचा वापर आहे, उपमा अलंकाराचा वापर आहे. आणि मी सांगितलं होतं ना, कालिदासाबद्दल कोट फेमस आहे, की उपमा कालिदासस्य म्हणजे उपमा या अलंकाराचा वापर करायचा, तर तो कालिदासानीच करायचा. ठीक आहे. याच्यातही तुम्हाला एक म्हणजे प्रत्ययाला अजून एक आपण जे दृश्यचित्र पाहू त्याच्यामध्ये सुद्धा हे समजेल. आता त्याच्यानंतर ते सांगतात, की हिज ऑरा वॉज फॅसिनेटिंग है ना. तो इतका सुंदर होता, की त्याची ऑरा खूप फॅसिनेटिंग होती. सगळ्यांना तो आकर्षित करत होता. सगळे त्याच्याजवळ जाऊन बोलत होते किंवा त्याचा महिमाच काही वेगळा होता. ठीक आहे. पोस्ट धिस रॉयल डेकोरम स्टार्टेड प्रेझिंग द सूर्यवंशी अँड चंद्रवंशी किंग्स. आता जे काही राजे महाराजे उपस्थित होते त्यांचं गुणगान आता सुरू झालं आहे ना. कारण प्रत्येक राजांचा एक इतिहास होता, त्यांची एक परंपरा होती किंवा त्यांचे काही अचीवमेंट्स होते. सो त्याच्याबद्दल सगळ्यांना माहिती मिळावी म्हणून त्यांच्या कुळाचा गौरव इथे सुरू झाला. म्हणजे त्यांच्याबद्दल त्यांची स्तुती सुरू झाली किंवा त्यांच्याबद्दल माहिती देणं सुरू झालं. ठीक आहे. द फ्रेग्रन्स ऑफ अ अगर एसेन्स स्टिक्स रोज टू ऑल द कॉर्नर्स ऑफ द किंग. आता एक अगर म्हणून सुवासिक द्रव्य असतं, त्यांचा वास इतका सुंदर असतो आणि त्या सुवासानी संपूर्ण राज्यच जणू काही व्यापलं होतं है ना. आपण पण आपल्या घरी मंगल काही कार्य असेल, प्रसंग असेल, तर उदबत्ती वगैरे लावतो किंवा धूप वगैरे करतो है ना. आणि त्याचा वास कसा सुंदर असतो, ज्याच्यामुळे पूर्ण तो म्हणजे तो जो क्षण आहे तो मंगलमय वाटतो. सो इथे सुद्धा अशा अगर नावाचा काही सुवासिक पदार्थ होता, की ज्याच्या हां, आपण अगरबत्ती जसं म्हणतो ना, सो त्याच्या सुवासानी जणू काही संपूर्ण त्यांचं राज्य व्यापलं होतं. त्याचा वास राज्याच्या कानाकोपऱ्यात पसरला होता. असा त्याचा सुंदर सुवास होता. The royal sang drums and musical instruments begin echoing in almost all parts of the kingdom. आणि मंगल प्रसंगी आपण जसं शंखनाद करतो किंवा मंगल वाद्यांचं वादन करतो है ना. कसं ते एक त्याला आपण ऑस्पिशियस पण मानतो आणि एक वातावरण त्यांनी प्रसन्न होतं. सो असंच इथे सुद्धा म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स जसं शहनाई वगैरे असतं किंवा मृदंग असतं, याचं वादन इथे सुरू झालं. त्याच्यानंतर जो शंखनाद आहे, सो शंखनाद सुरू झाला आणि शंखनाद हा 2-3 गोष्टी सूचक असतो. शंखनाद एक तर त्याचा आवाज खूप मंगलमय मानला जातो. प्लस एखादी गोष्ट सुरू झाली किंवा ऑफिशियली आता तिची सुरुवात होत आहे, असं सूचित करण्यासाठी सुद्धा शंखनाद करतात, है ना. सो आता हा जो इंदुमतीच्या स्वयंवराचा प्रसंग आहे किंवा हा जो ही जी मंगल वेळ आहे, आता इथून याला सुरुवात होते आहे. सो हे सांगण्यासाठी, हे सूचित करण्यासाठी सुद्धा असा त्या शंखाचा सोलफुल साउंड म्हणजे पसरला, म्हणजे सगळीकडे ऐकू येऊ लागला. त्याच्यानंतर द पाय ऑफ 100 ऑफ आईज, द अल्टिमेट क्रिएशन ऑफ अ ब्रह्मा, इंदुमती मेड ऑल द किंग्स प्रेझेंट गो मॅड इन द माइंड as their only bodies remain on the chair, which which means their hearts were all attracted towards the super glorious Indumati. आता जी इतकी सुंदर होती, इंदुमती बद्दल काय म्हटलेलं आहे, की ती इतकी सुंदर होती की जसं काही ब्रह्मदेवाची सर्वोत्कृष्ट रचना है ना. ब्रह्मदेवाची सगळ्याच रचना खूप सुंदर आहेत. त्यांनी अख्खी एवढी पृथ्वीची रचना केली आणि सगळ्या गोष्टी किती परफेक्ट आहेत. सो तशीच ही इंदुमती ही इतकी परफेक्ट होती, इतकी सुंदर होती, की जणू काही जसं तिला पाहता सगळेजण वेडेच होऊन गेले. सगळ्यांचे शरीर
मात्र त्या सिंहासनावर राहिले आणि मनाने ते इंदुमतीच्या जवळ होते. अशा तऱ्हेने त्यांनी वर्णन केलेलं आहे. एखादी सुंदर गोष्ट पाहिली, की आपण सुद्धा कसं तिच्याच विषयी विचार करायला लागतो. म्हणजे शरीराने आपण त्याच जागी असतो, पण मनाने कुठे ना कुठे त्या गोष्टी सोबत इन्व्हॉल्व होऊन जातो. सो तसंच त्यांनी वर्णन केलेलं आहे, की जसं सगळेजण जितके पण आमंत्रित राजे महाराजे असतात, ते जसे इंदुमतीला पहिला नाजूक असते, इतकी अट्रॅक्टिव्ह असते, की हे सगळेजण तिथल्या तिथे म्हणजे तिच्या सौंदर्याने घायाळ होऊन जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर टू डिस्क्राईब ईच किंग्स हिस्ट्री, सुनंदा वेंट नियर ईच किंग्स अँड एलॅबोरेटेड हिज स्पेशालिटी, फॉर्म्स अँड ब्रेव्हरी, स्टार्टिंग विथ मगध नरेश. आता जितके पण आमंत्रित राजे महाराजे आहेत त्यांच्याविषयी इंदुमतीला माहिती मिळावी म्हणून तिची एक मैत्रीण आहे सुनंदा, है ना. सो सुनंदा प्रत्येक राजाजवळ येणार, त्याची महती सांगणार, त्याचे अचीवमेंट सांगणार, त्याच्या कुळाची माहिती देणार, त्या राजाची माहिती देणार. असं सुनंदा सगळ्या राजांजवळ जाणार आणि त्या त्या राजाची माहिती देणार. सो सगळ्यात पहिले तिने मगध नरेशची माहिती दिली. त्याच्यानंतर अंगद देशची माहिती दिली. अवंती नरेश, अनुप, महेशमती, मथुरा, पांड्य देश, एक्सेट्रा. ऑल द किंग्स वेर वन बाय वन रिजेक्टेड बाय इंदुमती. ठीक आहे. जितके सारे आमंत्रित राजे महाराजे होते, इंदुमती सगळ्यांचं वर्णन ऐकून घेते, पण एका पाठोपाठ सगळ्यांना ती रिजेक्ट करते आहे, नाकारते आहे. ठीक आहे. सो पुढे तिला काय म्हटलेलं आहे, संचरणी दीपशिखेव, संचरणी दीपशिखेव, विच मीन्स जस्ट आफ्टर when a torch or a light means दीपशिखा. दीपशिखाचा अर्थ होतो लिटरली, आपण दीपशिखा या शब्दाचा अर्थ घेतला तर जसं काही मशाल किंवा लाईट, आपण टेंबा म्हणतो ना, किंवा ज्योत, है ना, एखादा लाईट, टॉर्च. सो पासेस एनी पॅलेस ऑन द रोड, इट बिकम डार्क अँड डूम विथ द डार्कनेस, है ना. आता इंदुमती कशी होती, ती ज्या ज्या राजासमोर उभी राहत होती त्याचं गुणवैशिष्ट्य सगळं ऐकून घेत होती, तेव्हा तिची स्वतःचा अ, असा प्रभाव होता की ज्यामुळे त्या राजाचा चेहरा अगदी उजळून जात होता, की आता इंदुमती आपलं चयन करेल म्हणून. आता ती आपल्याला आपलं म्हणजे आपल्याला पती स्वरूप स्वीकारेल म्हणून. पण जसं त्यांची महती महिमा ऐकल्यावरती अ, इंदुमती त्यांना न वरता पुढे निघून जायची, तेव्हा मात्र त्यांचे चेहरे अगदी काळवडून जायचे, है ना, निराशेमुळे काळवळून जायचे. आता एखाद्या रस्त्यावरून जेव्हा सगळीकडे अंधार आहे आणि आपण एखादी मशाल घेऊन समोर जातो, त्यावेळेला जिथे मशाल असते तेव्हा त्या रस्त्यावरच्या त्या पर्टिक्युलरली पॅलेसेस वरती खूप उजेड आपल्याला दिसतो. पण जशी ती मशाल पुढे निघून जाते तसे ते तसे ते पॅलेसेस पुन्हा काळवंडले जातात. पुन्हा काळाच्या म्हणजे अंधाराच्या झोकामध्ये लपले जातात. सो ही इंदुमतीला पण असंच एक दीपशिखा म्हटलेलं आहे. ही ज्या राजासमोर उभी राहत होती, त्यामुळे त्यांचे चेहरे अगदी उजळून जात होते. पण जेव्हा ती त्यांना रिजेक्ट करून, नाकारून पुढे निघून जात होती, तेव्हा मात्र त्यांचे चेहरे अगदी काळवडून जात होते. है ना. त्यांना निराशा होत होती आणि निराशेमुळे किंवा इंदुमतीने आपला स्वीकार नाही केला म्हणून ते काळवडून जात होते. ठीक आहे. सो किती सुंदर त्यांनी कंपेअर केलेलं आहे. आणि हे जे संचरणी दीपशिखेव, हे जे कोट आहे हे फार फेमस आहे. कारण कालिदासानी, आपण म्हणतो ना नेहमी की उपमा कालिदासस्य, म्हणजे कालिदासानी उपमा हा अलंकार त्यांचा विशेष प्रिय होता. इथे पण पहा, एका नायिकेला, एका सुंदर स्त्रीला त्यांनी दीपशिखेची उपमा दिलेली आहे. तिच्यासोबत कंपेअर केलेलं आहे. आता सिच्युएशन पण पहा अगदी तशीच आहे. सो सिच्युएशनचा रिलेव्हन्स पण आहे आणि तशाच हे असल्यामुळे त्यांनी दीपशिखेची तिला उपमा दिलेली आणि किती परफेक्ट बसलेलं आहे. सो याच्याचवरनं आपल्याला कालिदासाच्या इमॅजिनेशनचा, त्यांच्या कल्पनाशक्तीचं बद्दल कळतं, की किती सुंदर ते वर्णन करतात आहे प्रत्येक गोष्टीचं,
है ना. सो सिमिलरली एज इंदुमती कीप रिजेक्टिंग द किंग्स इन स्वयंवरा वन आफ्टर अनादर, दे बिकम सॅड अँड सॉरी. जसं जसं ती ज्या ज्या राजांना रिजेक्ट करत होती, नापसंत करत होती, ते सगळे राजे अगदी निराश होऊन गेले होते किंवा त्यांना वाईट वाटत होतं. ठीक आहे. नाऊ as the turn of a Aja, the son of a king Raghu come Sunanda and elaborated his glory, bravery and form to Indumati. मग आता जी सुनंदा आहे ती या रघु पुत्र किंवा रघुनंदन अजकडे येते. मग अजचं सुद्धा गुणगान केलं जातं. त्याच्या शौर्याच्या, त्याच्या वीरतेच्या गोष्टी सांगितल्या जातात. त्याच्या कुळाचा गौरव सांगितला जातो आणि आफ्टर सुनंदाज वर्ड्स इंदुमती लीव्स हर grudge and looks with affection at Ajay and accept him as her husband. जसं सुनंदाचं हे सगळं वर्णन संपतं, मग ती आपलं थोडंसं म्हणजे थोडीशी लाजते. पण आपली लाज बाजूला सोडून ती अजयकडे बघते. खूप सुंदर त्याला एक स्माईल देते आणि आपल्या हातामधली जी वरमाळ आहे, म्हणजे जी फुलांची माळ आहे, ती त्याच्या गळ्यामध्ये घालते. अ, वरमाळ गळ्यामध्ये घालणं म्हणजे हे एक सिम्बॉल आहे, की तिने त्याला आपलं पती स्वरूप स्वीकार केला. है ना? सो अशा तऱ्हेने इन धिस स्वयंवर एव्हरीवन गेट्स हॅपी अँड कीप प्रेझिंग दॅट टू सिमिलर व्हर्च्युड पीपल आर गेटिंग मॅरिड. आता इथे कसं आहे, की रघुकुळाचा राजकुमार अज, ज्याचं स्वतःचं कॉन्ट्रिब्युशन किंवा त्याचं स्वतःचं शौर्य इतकं आहे, तो गुणवान आहे, रूपवान आहे, एवढं सगळं त्याचे प्लस पॉइंट्स आहे. तर इंदुमतीचे पण प्लस पॉइंट्स आहे. किती दिसायला सुंदर आहे किंवा चांगली एक राजकन्या आहे. सो 2 चांगल्या गुणी लोकांचं मिलन इथे झाल्यामुळे सगळे लोकं या प्रसंगी खूपच आनंदित आहे, खुश आहे. ठीक आहे. आता अर्थातच जे अजयचे सपोर्टर्स आहेत, त्यांना तर फार आनंद झालेला आहे, की इंदुमतीनी अजयला आपला पती स्वरूप स्वीकार केला. म्हणून ते खूप प्रेज करतात आहे. त्यांना फार आनंद झालेला आहे. पण ज्या लोकांनी म्हणजे ज्या लोकांना इंदुमतीनी स्वीकारलं नाही, नापसंत ते केलं, ते मात्र फार उदास आहे, डिप्रेस्ड आहे आणि कुठेतरी नाराज आहे. है ना? सो अशा तऱ्हेने इथे इंदुमतीच्या स्वयंवराचं वर्णन केलेलं आहे. निदान या प्रसंगावरनं आपल्याला एक डोळ्यासमोर चित्र तरी उभं राहिलं, की खरोखर काय तो प्रसंग असेल, कसं सुंदर वर्णन केलेलं आहे. सो याच कल्पनेनी आपल्याला हा दृश्यचित्र करायचं आहे. म्हणजे तुम्ही कसं जे डोळ्यासमोर उभं राहतं, ते तुम्ही चित्रांच्या द्वारे व्यक्त करू शकता. पण इथे चित्रांच्या द्वारे व्यक्त न करता इथे शब्दांच्या द्वारे ते व्यक्त करायचं आहे. ठीक आहे. सो हे एक दृश्यचित्र आपण आता पाहिलं. आय होप तुम्हाला समजलं असेल. कुठलं पण दृश्यचित्र सांगताना पहिले ते कुठल्या सर्गात, कुठल्या प्रसंगी आलेलं आहे, ते सांगणं अतिशय महत्वाचं असतं. ठीक आहे. आय होप पहिलं दृश्यचित्र तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. ठीक आहे. आता आपण दुसरं दृश्यचित्र पाहू. आपल्याला 2 दृश्यचित्र बघायची आहे. कधी-कधी पेपरमध्ये रघुवंशममधलं एखादं दृश्यचित्रचं वर्णन करा, असा प्रश्न असतो. त्यांनी एखादं म्हटलं ना, म्हणजे आपण कुठलंही दृश्यचित्र वर्णन करू शकतो. पण कधी-कधी ते पर्टिक्युलर सांगतात, की इंदुमतीच्या स्वयंवराचं दृश्यचित्राचं वर्णन करा. मग आपल्याला तेव्हा पर्टिक्युलरली जे सांगितलं आहे, त्याच दृश्यचित्राचं वर्णन करावं लागतं, है ना? जेव्हा त्यांनी एनी म्हटलं, तेव्हा आपण कुठलंही करू शकतो. हे वालं किंवा ह्याच्या नंतरचं जे आपण पाहतोय, जे तुम्हाला जास्त चांगल्याने समजलंय, जे तुम्हाला जास्त चांगल्याने लिहिता येतंय, मग ते एक्सप्लेन करायचं. पण जेव्हा मेन्शन केलं आहे, तेव्हा मात्र तेच लिहावं लागेल, है ना? म्हणून आपण 2 दृश्यचित्र पाहतो आहे. आय होप पहिलं तुम्हाला कळलं असेल, है ना? सो पहिलं कळलं ना?
आता आपण दुसरं पाहू. ठीक आहे. सो दुसरं चित्र आपलं कुठलं आहे, तर जी नंदिनी गाय आहे ती दिलीप राजाची कशी परीक्षा घेते, है ना. तो जो सीन आहे ना तो फार ड्रॅमॅटिक आहे, खूपच नाट्यकीय तऱ्हेने त्याचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे आपण सुद्धा तोच एक सीन घेणार आहोत. ठीक आहे. सो आपल्याला आठवत असेल की नंदिनीची सेवा किंवा नंदिनी कुठल्या सर्गामध्ये परीक्षा घेते, तर दुसऱ्या सर्गामध्ये घेते. म्हणजे अर्थातच हे जे दृश्यचित्राचं वर्णन आहे ते दुसऱ्या सर्गात आलेलं आहे. मग आपण लिहिताना लिहायचं की द सेट व्हिज्युअल इज डिस्क्राईब इन द सेकंड कॅन्टो ऑफ अ रघुवंश. आणि हे तिचं जे परीक्षा घेते ना तो वाला सीन आपण इथे बघतो आहे. ठीक आहे. सो आपल्याला माहिती आहे की दिलीप राजा आश्रमामध्ये येऊन आता राहतो आहे आणि त्यांनी एक रुटीन सेट केलेलं आहे, है ना. सो त्याविषयी आपण एक दोन ओळीमध्ये सांगू आणि पुढे सुरू करू. सो दिलीप बिगिन्स द डेली रुटीन ऑफ अ डिसिप्लिन्ड सर्व्हिस ऑफ अ काऊ, है ना. सो आपण आपल्याला माहिती आहे की वसिष्ठ मुनींनी सांगितलेलं आहे की कामधेनूचा श्राप आहे आणि त्या श्रापाचा परिणाम म्हणा की तुम्ही निपुत्रिक आहात किंवा निसंतान आहात, है ना. फक्त प्रॉब्लेमच नाही सांगत, तर ते त्याला सोल्युशन सुद्धा सांगतात, उपाय सुद्धा सांगतात. ते सांगतात की त्यांच्याच आश्रमामध्ये कामधेनूची पुत्री नंदिनी ही एक गाय आहे, है ना. आणि नंदिनी सुद्धा ही एक दिव्य गाय आहे, तिला पण होलिकाऊ म्हटलेलं आहे. तर त्या गायीची जर राजानी आणि सुदक्षिणानी सेवा केली आणि ती जर प्रसन्न झाली, तर मग त्यांना चांगला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद मिळू शकतो. ठीक आहे. सो त्यांनी एक रुटीन सेट केलं होतं की रोज सकाळी सुदक्षिणा त्या गायीला तयार करणार आणि राजा तिला रोज सकाळी वनामध्ये घेऊन जाणार आणि दिवसभर तिला वनामध्ये फिरवणार आणि वापस संध्याकाळी आश्रमामध्ये आणणार. मग सुदक्षिणा तिची देखभाल करणार. सो त्यांनी असं एक आपलं रुटीन सेट केलं होतं, है ना. आणि त्यांच्या गुरूंनी वसिष्ठांनी काय सांगितलं होतं की तिला अगदी सावलीप्रमाणे तिच्या सोबत राहायचं आहे. सो जो राजा असतो दिलीप राजा फॉलोड नंदिनी जस्ट लाईक हर शॅडो, है ना. तो अगदी सावलीप्रमाणे तिच्या सोबत असतो. तिला हवं नको ते बघतो. तो तिच्या मागे मागे जातो. ती बसली की तो बसतो. ती चालायला लागली की तो चालायला लागतो, है ना. सो अगदी सावलीप्रमाणे तिच्या सोबत तो राहत होता. आणि 21 डेज दस पास अवे. मग असं करत करत 21 दिवस निघून जातात. म्हणजे त्यांनी एक जे रुटीन सेट केलं होतं, सेम रुटीन फॉलो करत करत असे 21 दिवस निघून जातात. ऑन द 22nd डे, 22व्या दिवशी, द काऊ विशिंग टू टेस्ट द डिवोशन ऑफ हर फॉलोअर, है ना. आता 22वा दिवस आहे. 22व्या दिवशी सगळं रुटीन प्रमाणेच चालतं आहे. राजानी नंदिनीला वनामध्ये जाण्यासाठी तयार केलं आणि त्याला वनामध्ये घेऊन जायला लागला. आता त्याच दिवशी तिने ठरवलं की आपण राजाची परीक्षा घ्यायची, त्याची डिवोशन टेस्ट घ्यायची. म्हणजे तो खरोखर मनोभावे आपली सेवा करतो आहे की त्याचा स्वार्थ आहे किंवा काही अजून कारण आहे की तो आपली सेवा करतो आहे, है ना. तसं तर त्याचा एक पर्पज आहे, मोटिव्ह आहे. पण त्या पण पेक्षा तो निस्वार्थपणे तिची सेवा करतो आहे की नाही, खरंच मन लावून सेवा करतो आहे की नाही, हे बघण्यासाठी ती एक इल्युजन क्रिएट करते. सो सो काऊ wishing to test the devotion of her follower and enters a cave of a Himalayas for grazing. आणि ती असा एक सीन क्रिएट करते की रोज सारखीच ती वनामध्ये जेव्हा आलेले आहे तर ती एका गुफेमध्ये प्रवेश करते. As the king's eyes are riveted on the mountain scenery, she create an illusionary lion pouncing upon her, है ना. सो तो राजा जो आहे तो क्षणभर
अगदी क्षणभरच ते हिमालयाच्या सुंदर पर्वतांचं दृश्य बघत होता आणि तेवढ्यामध्ये तिने एक असा सीन क्रिएट केला, एक असं इल्युजन, एक आपल्या मायेनी असं दृश्य रंगवलं, प्रकट केलं, की ज्यामध्ये एक खूप काय म्हणता येईल, एक डरावना, एक खूनखार असा सिंह जणू काही तिच्यावर तिने हल्ला केलेला आहे आणि तिला आपलं भक्ष्य बनवलेलं आहे, असा सीन ती क्रिएट करते. ठीक आहे. सो आणि द किंग्स अटेन्शन सडनली कॉल बॅक बाय नंदिनीज क्राय. अँड व्हॉट डज ही सी? म्हणजे त्याचं लक्ष भानावर केव्हा येतं? जेव्हा त्याला नंदिनीचा आवाज ऐकू येतं आणि त्याला काय दिसतं, की एका खूप मोठ्या सिंहानी, एका डरावने किंवा एका भयानक सिंहानी तिला आपलं भक्ष्य बनवलेलं आहे आणि ती अगदी विवश होऊन, अगदी हेल्पलेस होऊन राजाकडे याचना करते आहे, की "बाबा रे, मला याच्यातनं सोडव." Instantly, the kings had passes to the arrow case, but just as he seizes an arrow, his hand remains fixed there. है ना? आता नंदिनीला वाचवण्यासाठी त्याच्याजवळ जे धनुष्य आणि बाण असतं, त्याच्याकडे त्याचा हात जातो. पण जसं तो आपल्या धनुष्य आणि बाणाकडे म्हणजे वळतो, तसंच त्याचे हात आणि पाय वगैरे सगळं काही जागच्या जागी अगदी स्थिर होऊन जातात. म्हणजे त्याची इच्छा असून सुद्धा, त्याचे प्रयत्न करून सुद्धा ते सगळे विफल ठरतात. कारण तो हालूच शकत नाही. तो मूव्ह करू शकत नाही. जसं चित्रामध्ये कशा गोष्टी सगळ्या स्थिर असतात, है ना? चित्रामधल्या वस्तू कशा कोणी हलू शकत नाही. जसं चित्रातल्या गोष्टी एकदम स्थिर होऊन जातात, हलू शकत नाही. त्याप्रमाणे तो राजा सुद्धा अगदी स्थिर होऊन गेला, एकदम स्तब्ध होऊन गेला. तो हलू शकत नव्हता. त्याच्यानंतर टू ॲड धिस वंडर ऑफ ऑलरेडी आता ही किती एक म्हणजे भयानक सिच्युएशन होती त्या राजासाठी, की त्या राजाला त्या गायीची सेवा करायची होती. पूर्ण वेळ त्या गायीच्या सोबत राहायचं होतं आणि एक क्षणभर त्याचं लक्ष दुसरीकडे गेलं आणि हे सगळं त्याला बघायला मिळालं आणि तो राजा त्या गायीला वाचवण्यासाठी आता प्रयत्न करू बघतो आहे, तर ते सुद्धा काही त्याला यश येऊन नाही राहिलेलं आहे. आणि ह्या सिच्युएशनमध्ये तो जो सिंह आहे, तो ह्युमन व्हॉईसमध्ये बोलू लागला. तो सांगतो, की ही वॉज अ सर्व्हंट ऑफ अ शिवा and has been asked to guard the place and eat only what comes in his reach, and cow is now his food. आता सिंह काही ह्युमन व्हॉइसमध्ये बोलत नाही. सो त्या राजाला अजून एक धक्का असा बसतो, की तो सिंह ह्युमन व्हॉइसमध्ये बोलायला लागतो. मनुष्यवाणीमध्ये बोलतो आणि सांगतो, की "मी शिवभक्त आहे आणि ही जी गुफा आहे, याचं संरक्षण करण्याचं काम माझं आहे. मी काही कुठे जात नाही. जो कुठला पशु, प्राणी माझ्यापर्यंत येतो, त्यालाच मी आपलं भक्ष्य बनवतो आणि गाय ही स्वतःहून माझ्यापर्यंत आलेली आहे. त्यामुळे आता ही गायच माझं फूड आहे, भक्ष्य आहे, जेवण आहे. त्यामुळे मी काही हिला सोडणार नाही." द किंग फाइंड्स हिमसेल्फ इन अ फिक्स. इट वॉज हिज प्रायमरी ड्युटी टू सेव्ह द काऊ ॲट एनी कॉस्ट. आता राजाचं काय एकच काम होतं, की त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या गायीची सेवा करायची होती, तिचं रक्षण करायचं होतं आणि आता राजा अशा एका पेचात अडकलेला आहे, की जिथे समोर त्याला ती गाय भक्ष्य बनवलेलं दिसतं आहे. त्याला आपलं वेपन म्हणजे त्याचं जे शस्त्र आहे ते वापरता येऊन नाही राहिलेलं आहे. सो राजा आता अशा एका पेचात अडकलेला आहे, है ना? तो काहीच करू शकत नाही आहे. The lion asked the king to leave since he was a young, dynamic, and his life is more precious than a small cow. आता जो सिंह आहे तो म्हणतो, की "तू जितकेही प्रयत्न केले तरी तुझे सगळे प्रयत्न विफल आहेत. तुला त्याच्यात काही यश येणार नाही. त्यामुळे तू या सामान्य गायीसाठी आपले प्राण खर्च करू नको. तू तरुण आहेस, तू एका राज्याचा राजा आहे आणि तुझं जीवन हे जास्त मौल्यवान आहे. ती तर एक सामान्य गाय आहे.
तर एका सामान्य गायीसाठी तू आपलं जीवन खर्ची करू नकोस. आफ्टर अ लाँग कॉन्व्हर्सेशन विथ लायन, किंग्स ऑफर हिमसेल्फ टू लॉयन अँड स्पेअर द काऊ. आता त्यांचं एक मोठं संभाषण होतं. आता ज्यामध्ये तो राजा म्हणतो, की तुम्हाला फूड हवं आहे ना, तुम्हाला भक्ष्यच पाहिजे आहे, तर तुम्ही त्या गाईला सोडून द्या आणि मला आपलं भक्ष्य बनवा. आता ही गोष्ट सामान्य नाही आहे. कारण दिलीप राजा हा अयोध्यासारख्या मोठ्या एका पॉवरफुल राज्याचा राजा आहे. है ना? आणि तो एका खरोखर सामान्य गायीसाठी आपले प्राण तक द्यायला तयार झालेला आहे. है ना? म्हणजे तो पूर्ण भक्तिभावाने त्या गायीची सेवा करतो आहे. है ना? सो त्यांचं जे संभाषण होतं, त्यामध्ये तो स्वतःचे प्राण तक त्या गायीसाठी द्यायला तयार होतो. तो म्हणतो, की "ही माझ्या गुरुची गाय आहे, त्यामुळे कसंही करा, पण या गायीला तुम्ही सोडून द्या आणि तुम्ही मला आपलं भक्ष्य बनवा." ठीक आहे. सो after much deliberation, the king convinced the lion to eat him and thus passes the test. आणि अशा प्रकारे जेव्हा तो त्या सिंहाला मनवतो, की ठीक आहे, तू या गाईला सोडून दे आणि मला आपलं भक्ष्य बनव. आणि अशा तऱ्हेने तो ती परीक्षा पास करतो. है ना? द लायन डिसअपियर अँड फ्लॉवर्स शॉवर ऑन द किंग फ्रॉम हेवन with pleased Dhenu granting him the needed wish of having children. आणि अशा तऱ्हेने तो जो सिंह असतो तो तसा पण मायावी होता, एक इल्युजन होता. तो काही खराखुरा सिंह नव्हता. तो त्या नंदिनी गायीनी आपल्या मायेनी प्रकट केला होता. है ना? इल्युजन म्हणजे काय? एखादी वस्तू तिथे आहे असा फक्त भास असतो. है ना? सो तो एक केवळ भास होता. सो तो भास क्लिअर झाला आणि त्या राजावरती स्वर्गातनं पुष्पवृष्टी झाली. म्हणजे इतक्या सगळ्या लोकांनी ते सगळं दृश्य बघितलं आणि त्याच्यानंतर जी गाय आहे ती सुद्धा ह्युमन व्हॉईसमध्ये म्हणते, की "मी तुझ्या सेवेने प्रसन्न झालेली आहे आणि आता तुला ज्याची सगळ्यात जास्त प्रतीक्षा होती, तो आशीर्वाद मी तुला देते आहे आणि तुला सुद्धा एक म्हणजे पुत्र होईल असा मी तुला आशीर्वाद देते आहे." सो अशा तऱ्हेने त्याची जी परीक्षा असते ती घेतल्या जाते आणि त्याला तो पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद मिळतो. ठीक आहे. सो द किंग इन्फॉर्म द सेज अँड हिज क्वीन द काउज फेवर. मग वापस आल्यावरती राजा सुदक्षिणेला, त्याच्यानंतर वसिष्ठ मुनींना हा जो काही वनामध्ये घडलेला प्रसंग असतो तो सांगतात आणि गायीनी कसं त्यांना आता आशीर्वाद दिलेला आहे हे सुद्धा सांगतात. देअर ऑब्जेक्ट बीन गेन, सो वसिष्ठ सेंट बॅक द रॉयल कपल टू देअर कॅपिटल अँड ऑल रिजॉइस ॲज शॉर्टली द क्वीन शोज द साइन्स ऑफ प्रेग्नन्सी. सो आता त्यांचं उद्दिष्ट काय होतं, की त्यांना त्या नंदिनीची सेवा करायची होती म्हणून ते त्यांच्या राज्यामधनं इकडे वनामध्ये येऊन, आश्रमामध्ये येऊन राहत होते. आता त्यांचा पर्पज तो सॉल्व्ह झालेला आहे. त्यांना आशीर्वाद मिळालेला आहे. त्यामुळे वसिष्ठ त्या दिलीपला आणि सुदक्षिणेला वापस आपल्या राज्यामध्ये पाठवतात. सगळेजण खूप प्रसन्न असतात, खूप आनंदी असतात. कारण थोड्याच दिवसामध्ये जी सुदक्षिणा असते ती प्रेग्नंट होते. म्हणजे तिला गर्भाधाना होते आणि नंतर रघुचा जन्म वगैरे होतो. सो या सगळ्या गोष्टी तर पुढच्या अंकात आहे. पण या अंकामध्ये या सर्गामध्ये ती कशी परीक्षा घेते याचं वर्णन आहे. सो आपल्याही डोळ्यासमोर एक चित्र आलं ना, की खरंच अशी गुफा असेल, एक गाय असेल, की जिला एका मोठ्याशा खूंखार सिंहाने आपलं भक्ष्य बनवलेलं आहे. राजा याचना करतो आहे, की त्या गायीला सोडून द्या, हवं तर मला आपलं भक्ष्य बनवा. सो एक सीन आपल्या समोर आला पाहिजे, डोळ्यासमोर आला पाहिजे. सो याच दृष्टीने हा दृश्यचित्र आपल्यासाठी सिलेबसमध्ये इन्क्लूड केलेलं आहे. सो जर मेन्शन केलेलं राहिलं तर पर्टिक्युलरली ते दृश्यचित्र एक्सप्लेन करायचं. जर मेन्शन केलेलं नसेल कुठलंही दृश्यचित्र चं वर्णन करा असं म्हटलं, तर तुम्हाला जो ईझी वाटतो, जो लिहायला सोपी आहे किंवा जो समजला आहे, जो तुम्ही कम्फर्टेबली व्यवस्थित लिहू शकाल, ते दृश्यचित्र लिहायचं. ठीक आहे? सो आपण 2 दृश्यचित्र पाहिले आणि आता आपलं एक टॉपिकच बाकी आहे, ते म्हणजे श्लोक.
ठीक आहे. सो श्लोक हा एक टॉपिक आपला झाला, की आपला सिलेबस कंप्लीट होणार. ठीक आहे. सो तो आपण सोमवारला पाहू. जास्त श्लोक नाहीये. 4च श्लोक आहेत. थोडे छोटे-छोटेसे श्लोक आहेत. अगदी 4-4 लाईनीचे पण नाही, 2-2 ओळींचे श्लोक आहेत. पण त्याचं एक्सप्लेनेशन, त्याचं स्पष्टीकरण आपण उद्याला पाहू. उद्याला म्हणजे सोमवारला बघू. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला दृश्यचित्र व्यवस्थित समजले असतील. आत्तापर्यंत आपण सगळे टॉपिक कव्हर झालेले आहेत. आपण कालिदासापासून सुरू केलं, मग रघुवंशम पण बघितलं, है ना? त्याचा एक सारांश पाहिला ना, प्रत्येक सर्गातल्या मुख्य घटना. त्याच्यानंतर वैदिक पिरियड मधले कला संदर्भ